हे बालाजीपुरम हे देवस्थान एमपीमध्ये येते। बैतूलच्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे बालाजीपुरम म्हणून। या ठिकाणी शनिदेवाचं वगैरे हे या ठिकाणी रूमा वगैरे अवेलेबल मिळतात। हा आतील परिसर आहे। या ठिकाणी ऑफिस वगैरे कोणाही भावी भक्तांना इथं जर थोडा वेळ झाला असेल किंवा मुक्काम करायचे असेल तर या ठिकाणी बालाजी मंदिर बालाजीपुरमला या ठिकाणी जे व्यवस्था वगैरे आहे रूमची, या ठिकाणी रूम वगैरे मिळतात आणि रिजनी भावात मिळतात। 400 ते 500 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत हे असं परिसर। आतील लहान लेकरांसाठी या ठिकाणी खेळण्यासाठी हे दुकान वगैरे विमान वगैरे खेळण्यासाठी जी प्राइस वगैरे लागतात। असं हे मंदिर बालाजीचं। याच ठिकाणी हे जे दिसत आहे हे शनिदेवाचं मंदिर आणि या ठिकाणी पार्किंग वगैरे लावण्यासाठी गाड्या लावण्यासाठी जागा वगैरे आहे। पार्किंगची दुसऱ्या ठिकाणी कुठेही न लावता याच ठिकाणी पार्किंग लावून आपली रूम करून त्या ठिकाणी आपण आराम करू शकतो। बाकीचा परिसर हो काय झालं काय नाही इकडेच येतात। आम्ही देखील या ठिकाणी रूम दिलेली आहे। या ठिकाणी नाश्ता जेवणाचं हॉटेल वगैरे आहे। पूर्ण या ठिकाणी जेवणाचं हॉटेल वगैरे आहे। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे। 150 रुपये ते 200 रुपये प्लेटमध्ये या ठिकाणी जेवण वगैरे मिळतं। ग्राउंड वगैरे खेळण्यासाठी आतमधील देखील चांगले असे दृश्य आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। हा पूर्ण परिसर गार्डन वगैरे बसण्यासाठी स्वच्छ असं सुंदर गार्डन। एक वेळेस या ठिकाणी भेट द्या आणि व्यवस्थित असा अनुभव घ्या। परिसर सूर्य डुबत आहे। शोभिवंत असं एक नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे, पाहू शकता। या ठिकाणी जे आख्यायिका आहे या ठिकाणची, तर त्या ठिकाणी जे तिरुपती बालाजी वगैरे आहे आपले आंध्रमध्ये तिरुपती बालाजी तिरुपतीला, तर त्या ठिकाणची प्रतिमा आणि या ठिकाणची प्रतिमा टोटल सेम टू सेम येते। ते अंदर दाखवण्यास मनाई आहे कॅमेरा वगैरे, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही, बाहेरूनच तुम्हाला दाखवतं। तर त्या ठिकाणची प्रतिमा येते आणि ह्या बाजूला शनिदेव मंदिर आहे। तर या ठिकाणी शनिदेव मंदिर आहे। हे शनिदेव मंदिरामध्ये तुम्ही पूजा अर्चा करून या ठिकाणी एक असं एक सुद्धा जे अहमदनगरच्या शिर्डीच्या बाजूला जे शनी मंदिर आहे त्या ठिकाणी पूजा करू शकतो आणि या ठिकाणी देखील आपण पूजा करू शकतो। असं या ठिकाणी मंदिर आहे आणि तिची सुविधा आपण इथं सुद्धा घेऊ शकतो। यांना जाण्यांना जाता येणार थोडा वेळ लागतो आणि थोडा दूर पडतो। त्यासाठी हे रूमा वगैरे पूर्ण रूमा परिसर, अशा रूमा वगैरे रूमा आपल्याला मिळू शकतात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी। तिथे आरती पूजा वगैरे चालू आहे।
चला, तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ जर आवडत असेल, हां एक अजून हे मंदिर जे आहे हे मंदिर बैतूलच्या नागपूर रोड, बैतूलहून जो नागपूर रोड निघतो, मुलतई वगैरे रोड निघतो, त्या रोडच्या बैतूलपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हे बालाजीपुरम आपल्याला पाहायला मिळतात. इथून उजव्या हातातून बालाजीपुरम म्हणून एक असं बांध दाखवलं, त्या ठिकाणी तुम्ही हायवेहून थोडं अर्धा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर हे बालाजीपुरम स्थळ मिळतं पाहायला. या एक वेळेस भेट द्या. माझा व्हिडिओ तुम्हाला जर बैतूलमधले किंवा MP मधले लोक पाहत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांच्या माहितीसाठी आणि सगळ्यांना याचे आपल्याला माहिती मिळावी यासाठी मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणून लाईक आणि शेअर करणे सगळ्यात जरुरी. या ठिकाणी पाण्याचा मोसम वगैरे, पाणी वगैरे येऊन गेलेलं आहे. तर चला तर मग नंतर भेटूया. जय हिंद.